हॉटेल जिजामाता धाबा या धाब्यावर जायचं ठरलंय आणि विशेष म्हणजे मित्रांनो, बरेच दिवस झाल्या कारणानं नॉनव्हेज काय जेवण केलेलं नाही, त्या हिशोबानं आज नॉनव्हेज जेवण करण्यासाठी जायचं आहे. तर हॉटेल जिजामाता धाबा हा व्हेज आणि नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे असं समजले असल्यामुळे आज मी ठरवले आहे की हॉटेल जिजामाता धाबा येथे जायचं आणि नॉनव्हेज काय आहे आणि कोणकोणते आयटम त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे मिळतात ते आज बघायचं आहे. चला तर मित्रांनो, जाऊयात आपण हॉटेल जिजामाता धाबा. चला तर मित्रांनो, आता आपण बघूयात हॉटेल जिजामाता धाबामध्ये त्यांच्या किचनमध्ये जाऊयात आणि व्हेज नॉनव्हेजचं किचन आहे. आपण बघू क्वालिटी कशा पद्धतीनं बनवतात ते आता आपण बघूयात. चला तर किचनमध्ये हे आलेले आहेत आपण आता किचनमध्ये आल्यानंतर एक भाऊजी नावानं प्रसिद्ध आहेत. तर मित्रांनो, हॉटेल जिजामाता जे मालक आहेत ते भाऊजी या नावानं फेमस आहेत. सगळीकडे भाऊजी म्हणून यांना ओळखलं जातं आणि हे व्हेज नॉनव्हेज जेवण स्वतः तयार करतात. तर मी आलेलो आहे आज हॉटेल जिजामाता धाबा आणि या हॉटेल जिजामाता धाबावर आल्यानंतर इथं मी चौकशी केली. त्यावेळेस असं समजलं की यांच्याकडे व्हेज नॉनव्हेज जेवण मिळतं आणि हे स्वतः भाऊजी या नावाने फेमस आहेत. सगळीकडे जरी गेलं तरी भाऊजी याच नावाने यांना ओळखलं जातं आणि ह्यांनी स्वतः व्हेज नॉनव्हेज भाज्या स्वतः बनवून कस्टमरला देतात. तर आज आपण भाऊजीचा परिचय घेऊया आणि यांची तर कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या भाज्याची त्यांनी क्वालिटी बनवून देतात ते आपण त्यांना विचारूयात. नमस्कार. मी आज तुमच्या हॉटेल जिजामाता याच्यावर आलेलो आहे आणि आपण भाऊजी या नावाने फेमस आहेत असं मला समजलं आणि तुमच्याकडं व्हेज नॉनव्हेज जेवण तयार होतं असं पण समजलेलं आहे. तर नेमकं तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या तयार होतात? काजू करी, मसाला, बैंगन मसाला, मेथी, शेवभाजी. हे झालं व्हेज मध्ये. आणि नॉनव्हेज मध्ये काय काय बनवता तुम्ही? चिकन लोणचं, मटन लोणचं, मच्छी फ्राय, चिकन दम. तर हे जे तुम्ही व्हेज नॉनव्हेज भाज्या बनवता ते तुम्ही स्वतः बनवता का तुम्ही आचारी ठेवलेला आहे? स्वतः तुम्ही बनवता. तर हे बघा, हे आचारी न ठेवता स्वतः भाऊजी भाज्या बनवतात आणि त्यांच्या हाताला चव आहे, क्वालिटी आहे आणि गिरायकाचाही मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे. तर मित्रांनो, आता मी यांच्याकडे आलेलो आहे आणि यांच्याकडे कोणती भाजी आहे ते आता मी स्वतः आणि काही गिरायक पण आलेले आहेत, आम्ही चौकशी करणार आहेत, आम्ही चेक करणार आहेत की क्वालिटी कशी आहे. हे आलेले आहेत ग्राहक आणि आपण यांना कुठून आलेत ते आता आपण विचारूयात आणि हे व्हेज जेवण करणार आहेत की नॉनव्हेज जेवण करणार आहेत याबद्दल आपण विचारूयात. तर तुमचं नाव? मी काक्रमचा आहे, मी घोगरे. तर या हॉटेलचं मी नाव लय दिवसापासून ऐकलं होतं. बरं. पण यायला काय मला जमाना गेलं.
पण काल परवा आमच्या गावचे एक 50 पोरं जेवायला आली होती इथं. 50 पोरं? 50-60 पोरं होती. 60 पोरं? 60 त्यांचा कार्यक्रम होता काय तर. बर. हा मग रात्री माझ्याकडे आली त्यांनी हा आणि मला म्हणले तुम्ही तिकडं जर त्या रस्त्याने कधी गेलो धाराशिवकडे हा हा तर जिजामातावर नॉनव्हेज साठी लय फेमस हॉटेल आहे ती. हा हा. आणि त्यात मटणाचं चिकनचं प्रकार वेगळं वेगळं आहे म्हण. वेगवेगळे आयटम? ते तुळजापूर मध्ये शहरात आणि तालुक्यात असं आयटमच कुठं नाही म्हण. होय. बर. तर माझ्या रात्री तोंडाला सुटलं पाणी. हा. मग रात तर जाऊ देईल का नाही? म्हणजे रात्रीपर्यंत तुम्ही हीच केलं नाही का? म्हणजे रात्र कधी जाईल याची वाट बघाल तुम्ही. बर. हा जसं उजडलं हा. आंघोळी केली आपलं 10-11 वाजता आपलं हॉटेलकडे मी आताच आला इथं. हा आणि ह्यांच्याकडे बघा मला एकतर मी नॉनव्हेज प्रेमी आहे मी. हा. मला पहिल्यापासून नॉनव्हेजच आवडतंय. म्हणजे सगळ्यात जास्त तुम्ही नॉनव्हेज जेवण करता? हा म्हणजे आठवड्यातून एक 5 दिवस हा. नॉनव्हेज आणि 2 दिवस उगा आपलं व्हेज. हा ते बी बळजबरीने उग हा हा खायचं का खायचं म्हणून. हा. मग आताच्या घडीला तुम्ही म्हणजे काय नॉनव्हेज जेवण घेतलंय की नाही अजून? नाही आता मी आता आला माझे 2 दोस्त येईल ते अजून. हा आणि तर इथं जी मालक आहे ती हा तर ह्या परिसरामध्ये ती भाऊजी ह्या नावाने फेमस आहे ती. हा. बरोबर आहे, मी पण ऐकलेलं आहे भाऊजी या नावाने ते फेमस आहे. चिकन खरडा, हा मटन खरडा, हा. तर आणि चिकनचं लोणचं मटनचं लोणचं हे काय नवीन प्रकार अजून? ही लय फेमस आहे म्हण. चिकन लोणचं आणि मटन लोणचं. मटन लोणचं? मी बी पहिल्यांदा ऐकलं रात्रीच तरी सांगितलं माझ्या तोंडाला सुटलं पाणी. हा पण आता रात जाऊ द्या म्हणलं. हा ही लोणचं जे आहे हा हा जाऊन 1-1.5 किलोचा आपण लोणचं कसं भाकरी बरोबर खातो लिंबाचं आंब्याचं हा तसं ही बी घेतलं ते लोणच्यासारखं असं तोंडाला लावलं किलोचा तर भुगाटा करणार आवाज. आता मी तर आतापर्यंत फक्त लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं खाल्लेलं बघितलंय मी. हा बरोबर. मी काय कधी चिकनचं लोणचं आणि मटणाचं लोणचं हे कधी खाल्लेलं नाही. हा तर बरोबर. आता एक काम करू आपण, मग आज आपण याची काय टेस्ट होते की आपण चौकशी. आणि मच्छी मध्ये बी प्रकार आहेत इथं बरं का. मच्छी मध्ये कडक मच्छी, दम मच्छी. हा आणि आता काय केलंय आम्ही 2 किलो मटन हा. आणि 1 किलो चिकन आणले. हा. आणि इथं पद्धत कशी आहे माहित आहे का? कशी? बाहेरचे ग्राहक मटेरियल घेऊन येतात हा चिकन मटन हा मच्छी सर्रास बर का 90%. हा. आणि त्यांना भाऊजी बनवून देतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बरेचसे कस्टमर हे 90% तर कस्टमर हे बाहेरून मटण आणतात, मच्छी असेल मटण असेल ते स्वतः घेऊन येतात हा, हा. आणि भाऊजी त्याच्यामुळे भाऊजी स्वतःच बनवतात. हा स्वतः गिरायक काय म्हणते माहिती आहे का आलेल्या. हा. आता भाऊजी नाही दिसलं हा त्यांचा मुलगा असेल किंवा इतर माणसं अहो भाऊजी कुठे गेलं. हा मग भाऊजी जर नाही दिसलं हा नाही जर दिसलं हा गिरायक दम काढीत नाही. हा. भाऊजी कुठे गेलं भाऊजी कुठे गेलं. हो. मग ती भाऊजीनं त्यांना येऊन तोंड दाखवावं लागतंय. हा. मग त्यांच्या हाताने ती बनवावं लागतंय. ती उचललेलं बनवलेलं ताट इथं आणून ठेवावं लागतंय. म्हणजे एवढे फेमस आहेत का भाऊजी? अहो नादच कोणा धाराशिव जिल्ह्या म्हणलं तर अरे बापरे, नादच करायचं नाही त्या हॉटेलचा. ऐकावं ते नवलच म्हणावं लागेल मला. नवल नाव हे 7वा-8वा आश्चर्य म्हणा तुम्ही 7वा-8वा. नॉन व्हेज मधलं. बर बर. आणि गर्दी म्हणावं तर बघा आता हो का हा. सकाळचे 10:30-11 वाजलेत बघा की हो का इकडे दाखवा हो का जरा. बघा. अहो कुठून आला माजलगाव. माझलगाव माजलगाव, बीड. बीड. तर आता तुम्ही किती जण आला हो? काय काय आम्ही 7 जण आलो. 7 जण. हो. तर आता काय मागविले तुम्ही? काय मागवलं? शेवभाजी. बर अजून अजून मेथी मसाला. मेथी. आता आपण हॉटेल जिजामाता धाबा या हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि इथं काही कस्टमर बसलेले आहेत, ग्राहक बसलेले आहेत. त्यांना आपण आता विचारू की नेमकं ते कुठून आलेत आणि त्यांनी इथं कोणकोणत्या भाज्या मागवलेत आणि त्याची क्वालिटी काय ते आपण यांना विचारूयात. तर इकडे दाखवा तुम्ही, हे आहेत कस्टमर. ते कुठून आले तुम्ही? इकडे दाखवा इकडे. आणि तुमचं नाव? ईश्वर भगवानी. आम्ही आलेले आहे चिकन नॉनव्हेज हे नंबर 1 इथं मिळतील. आम्ही जेवण केलेले आहे सगळ्यांनी. जेवण्याकरिता आम्ही सोलापूर आलेला आहे देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी. इथं चांगलं व्यवस्था दिसल्यामुळे इथं थांबला. आता तुम्ही या हॉटेलमध्ये आलात आणि नॉनव्हेज जेवण घेतलं, त्याची तुम्हाला क्वालिटी कशी वाटायला लागली? नंबर 1 क्वालिटी. नंबर 1 आहे ना? तर आता तुम्ही बीड जिल्ह्यातून माजलगाव मधून आलेले आहेत. तुम्ही आता आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला निघाले आणि वाटत तुम्हाला हे हॉटेल जिजामाता दिसलं, तिथं तुम्ही जेवण केलं, तुम्हाला क्वालिटी चांगलं वाटलं
तर आमचा म्हणण्याचा उद्देश असाच आहे मित्रांनो, की जसं हे गिराईक आलेत तसं आपणही इथला व्हिडिओ बघा, क्वालिटी बघण्यासाठी खास आवर्जून यायचंय. धाराशिव तुळजापूर रोडवर हॉटेल जिजामाता धाबा आणि या धाब्याचे मालक आहेत भाऊजी. भाऊजी याच नावाने प्रसिद्ध आहेत आणि विशेष म्हणजे ते स्वतः आयटम बनवतात. इथं कुठलाही आचारी नाही आणि त्याची क्वालिटी ह्या लोकांनी बघितलेली आहे, या गिरायकाने बघितलेली आहे. तसंच तुम्ही या. करते काय यायलाच लागतंय हॉटेल जिजामाता, यावंच लागतंय. तर बघा बघा कस्टमरचा काय जोश आहे. नाद करते काय हॉटेल जिजामाता. बघा हॉटेल जिजामाताचा तर नादच करायचं नाही, नादच खुळा. एकच नंबर खतरनाक. तर मित्रांनो, हॉटेल जिजामाताचे मालक जास्त व्हिडिओत नसतात, पण आज या मित्र परिवाराचा विचार होता की मालकांना पण सोबत घ्या, क्वालिटी आवडलेली आहे. आणि मालक येत नसतात जास्त, पण भाऊजी नावानं प्रसिद्ध आहेत बरं का. तर तुमच्या आग्रह म्हणून आज भाऊजी समोर आलेत. तर हॉटेल हॉटेल नाद करायचं, नाद करायचं, नाद करायचं. तर धन्यवाद मित्र.